नमस्कार. सत्यजित राय तो उंच माणूस या मालिकेच्या पुढील भागात मी आपले सहर्ष स्वागत करतो. गेल्या वेळी आपण महानगर या चित्रपटाविषयी बोललो होतो. महानगर या चित्रपटामध्ये माधवी मुखर्जीच्या निमित्ताने राय यांना एक हिरा सापडला होता आणि त्या हिऱ्याला त्यांनी आपल्या कौशल्याने अतिशय उत्तम असे पैलू दिले. आपल्याला हे ठाऊक आहे की ज्यावेळी तीन कन्या हा चित्रपट ते तयार करत होते त्यावेळी त्यांच्या डोळ्यासमोर आणखी एक कथा होती, परंतु ती कथा फार दीर्घ कथा होती आणि ती त्या छोट्याशा अवधीमध्ये बसणारी नाही, त्यामुळे त्यांनी ती बाजूला ठेवली होती. आता ज्यावेळी माधवी मुखर्जी त्यांना भेटली त्यावेळी त्यांच्या डोक्यात पुन्हा ती कथा आली आणि ही कथा होती रवींद्रनाथ टागोर यांची नष्टनीड या नावाची. ही एक दीर्घ कथा होती किंवा जिला आपण लघु कादंबरी म्हणू अशा प्रकारची देखील ही एक कथा होती आणि ही कथा रवींद्रनाथ टागोरांनी 1901 साली लिहिलेली होती. या कथेच्या मागे एक थोडासा इतिहास आहे. या कथेची एक कथा आहे ती अशी की रवींद्रनाथ टागोर हे त्यांच्या वडिलांचे 14वे आणि शेवटचे पुत्ररत्न. त्यांचे एक बंधू ज्योतिंद्रनाथ टागोर हे त्यांच्यापेक्षा जवळजवळ 13 वर्षांनी मोठे होते. 13 वर्षांचे त्यांचे अंतर होते. त्यामुळे झाले असे की ज्यावेळी ज्योतिंद्रनाथांचे लग्न झाले त्यावेळी त्यांची पत्नीही त्यांच्यापेक्षा जवळजवळ 12 वर्षांनी लहान होती आणि अर्थातच ती रवींद्रनाथ टागोरांची समवयस्क होती. लहानपणीच लग्न झालेले असल्यामुळे लहानपणापासून दोघेजण एकत्र वाढले, खेळले, त्यांच्यामध्ये मैत्रीचे संबंध निर्माण झाले आणि नंतर पुढे ज्यावेळी ती तारुण्यामध्ये आली त्यावेळी नंतर असे म्हटले जाते की त्यांच्यामध्ये प्रेमाचे संबंध देखील निर्माण व्हायला सुरुवात झाली होती. अर्थात यासाठी फारसा पुरावा काही नाही आहे, परंतु एक गोष्ट अशी घडली की ज्यामुळे काही गोष्टीचे अनुमान करता येते. ती म्हणजे 1883 साली रवींद्रनाथ टागोर यांचे लग्न झाले. त्यावेळी ते 22 वर्षाचे होते आणि त्यांचे लग्न झाल्यानंतर 6 महिन्यांनीच त्यांच्या या मोठ्या भावाच्या बायकोने आत्महत्या केली. ती का केली हे गूढ राहिलेले आहे. त्यानंतर त्या काळामध्ये टागोरांच्या घराण्याचा एक मोठा दबदबा होता आणि त्यामुळे ते प्रकरण मिटवण्यात आले. मात्र रवींद्रनाथांच्या मनामध्ये ते सारखेच होते. अनेक वर्ष ते त्यांच्या मनामध्ये खतखतत होते. त्यांना सतत त्या प्रकरणाची, त्या गोष्टीची आठवण व्हायची आणि मग त्यांनी त्यानंतर सुमारे 20 वर्षांनी नष्टनीड ही कथा लिहिली. अर्थात त्यांना ही कथा लिहायची होती, त्यामुळे त्या कथेतील पात्रांची नावे त्यांनी बदलली, पार्श्वभूमी त्यांनी बदलली, परंतु जे नवरा, त्याची पत्नी आणि तिचा दीर यांच्यामधील नात्यांचे जे भावबंध आहेत ते जवळजवळ तेच ठेवले आणि त्यावर त्यांनी जी नष्टनीड ही कथा लिहिली ती कथा जागतिक कथा वाङ्मयामध्ये देखील एक अत्यंत महत्त्वाची कथा मानली जाते. टागोरांच्या या दीर्घ कथेतील नायक एक मध्यमवयीन असा एक श्रीमंत माणूस आहे. त्याला कसलीच ददात नाही, त्यामुळे तो एक साप्ताहिक चालवत असतो आणि या साप्ताहिकासाठी तो मुळातच हुशार असल्यामुळे आणि अभ्यासू असल्यामुळे सतत त्यासाठी काही लेखन वगैरे करणे यामध्ये तो गर्क असतो. त्याची पत्नी त्याच्यापेक्षा अनेक वर्षांनी लहान असते, पण ती एकटी आहे याकडे त्याचे फारसे लक्ष नसते. अशा वेळी तिच्या जीवनामध्ये एक त्या अमल या नावाचा तिच्या नवऱ्याचा चुलत भाऊ येतो. हा चुलत भाऊ सुट्टी घालवण्यासाठी त्यांच्याकडे आलेला असतो. आल्यानंतर मग दोघे जण हळूहळू एकमेकाचे मित्र होतात. एकमेकांच्या आवडीनिवडी त्यांना लक्षात येतात आणि त्या जुळतात. जुळून आल्यानंतर काही दिवसानंतर असे होते की त्यांच्यामध्ये काही नाजूक अशा प्रकारचे बंधही निर्माण होतात. परंतु दोघांच्याही मनावर एक प्रकारे पूर्वापार परंपरेचा आणि संस्कारांचा पगडा असल्यामुळे
त्यांना मनातून असे वाटत असते की आपण करतो आहोत ते योग्य नव्हे. आपल्याला एकमेकाविषयीची जी सूक्ष्म ओढ वाटते आहे, जे प्रेम वाटते आहे, ते कुठेतरी निषिद्ध आहे असे त्यांना वाटत असते आणि ते मोठ्या निकराने यापासून दूर होण्याचा प्रयत्न करत असतात. पण तितक्याच निकराने ते एकमेकाच्या जवळही येऊ पाहतात. शेवटी मात्र या दोघांनाही लक्षात होते की या प्रेमाला किंवा या आकर्षणाला म्हणा किंवा या नात्याला म्हणा काही एखादे अंतिम अशा प्रकारची टोक नाही येते आणि त्यामुळे ते दोघे जण एकमेकापासून दूर जाण्याचा निर्णय घेतात. परंतु तो दूर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर ज्यावेळी नवऱ्याच्या लक्षात येते ही गोष्ट येते, त्यावेळी मात्र त्याच्या मनामध्ये जे काही वादळ निर्माण होते आणि त्यामुळे पती पत्नीच्या नात्यामध्ये एक प्रकारची एक दरार जी पडते, ह्या दरारीचे अत्यंत उत्तम असे चित्रण रवींद्रनाथ टागोरांनी या कथेमध्ये केले होते. या चित्रपटातील नायिकेच्या म्हणजे चारुलताच्या भूमिकेसाठी सत्यजित रायांनी माधवी मुखर्जीची निवड केली हे आपण पाहिलेच आहे. तिच्या पतीच्या भूमिकेत त्यांनी शैलेन मुखर्जी या नावाच्या नटाला घेतले. तो तिच्यापेक्षा काही वर्षांनी मोठा होता आणि त्यांना तशाच प्रकारची ती भूमिका होती. शैलेनच्या दूरच्या भावाच्या भूमिकेसाठी त्यांनी पुन्हा एकदा सौमित्र चटर्जीची निवड केली. आतापर्यंत सौमित्र चटर्जी त्यांचा चांगलाच परिचयाचा झाला होता आणि हा माणूस आपल्याला कशा प्रकारे कुठे आणि कसा रिस्पॉन्स देईल हे देखील सत्यजित यांना माहीत झालेले होते. त्यामुळे त्याच्याकडून त्यांनी ही भूमिका अतिशय उत्तम प्रकारे करून घेतली. ज्यावेळी चारुलता या चित्रपटाची सुरुवात होते त्यावेळी ही सुरुवात ही आता जागतिक चित्रपटाच्या इतिहासामध्ये एक अत्यंत अप्रतिम आणि युनिक अशा प्रकारची सुरुवात म्हणून सांगितली गेली, म्हणून मानली गेलेली आहे. या चित्रपटाची सुरुवातीची जवळजवळ 6.5 ते 7 मिनिटे कसल्याही प्रकारचे संवाद नाहीत किंवा कसल्याही प्रकारचे शब्द उच्चारले गेलेले नाहीत. परंतु असे असून देखील या 7 मिनिटांमध्ये ही जी पात्र आहेत, महत्वाची 2 पात्रे, हा नवरा भूपती या नावाचा नवरा आणि त्याची पत्नी आणि त्याच्याबरोबरच त्यांचा राहता बंगला, जो एक महालाबजा असा मोठा बंगला आहे, तो बंगला देखील एक पात्र म्हणून आपल्या समोर येतो. आणि कसल्याही शब्दाविना एखाद्या केवळ दृश्यातून आणि काही दृश्य मालिकातून लेखकाला जे मांडायचं आहे ते किती उत्तम प्रकारे मांडता येते, हा याचा वस्तुपाठ आहे. वस्तुतः रवींद्रनाथांच्या कथेमध्ये यासाठी फक्त 2 वाक्ये होतात. एक म्हणजे भूपती हा खूप श्रीमंत होता आणि त्यामुळे कसलेही काम करण्याची त्याला गरज नव्हती. दुसरे वाक्य असे येते की श्रीमंताचे घर असल्यामुळे चारुलताला कसलेही काम नव्हते. लेखकाने लिहिलेल्या ह्या 2 वाक्यातून चित्रपटाचे तात्पर्य व्यक्त करताना राय यांनी दाखवलेले कौशल्य हे भल्या भल्यांना चकित करणारे आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला ज्यावेळेस श्रेयनामावली दाखवली जाते त्यावेळी एका स्त्रीचे कशिदा काढणारे हात दिसतात पण आणि या कशिदा काढणाऱ्या हातावरच पूर्ण श्रेयनामावली दाखवली जाते आणि त्या ठिकाणी ती संपते देखील. श्रेयनामावली दाखवली जात असताना दिसणारे जे 2 हात आहेत ते विजयाबाईंचे होते. झाले असे की चारुलताला कशिदा काम करता येत नव्हते आणि त्यामुळे विजयाबाईंनी म्हटले की मी ते कशिदा काम करते आणि ते हात त्यांचे वापरले गेलेले आहेत. श्रेयनामावली संपते आणि चारुलता एका प्रशस्त पलंगावर बसलेली दिसते. नोकराला ती हाक मारते आणि दुपारच्या चहाची व्यवस्था करायला सांगते. आता पुढे काय करणार? ती पलंगावर पडलेले एक पुस्तक हाती घेते, चाळून लगेच टाकूनच देते. आता पुस्तक बदलण्यासाठी चारू आपल्या दिवाणखान्यात येते. तिच्या खोलीतील शिसवी पलंग, जाड कपाटे वगैरे या ठिकाणी काही नाहीत. तिची बेडरूम जी आहे ती एका वेगळ्या पद्धतीने सजवलेली आहे आणि हा दिवाणखाना वेगळ्या पद्धतीने हे आपल्याला ताबडतोब ध्यानात येते. येथे काचेची कपाटे आहेत, भिंतीला उत्तम प्रकारचे वॉलपेपर लावलेले आहेत, एका कोपऱ्यामध्ये पियानो आहे
म्हणजे हे श्रीमंताच्या घरचे हे घर आहे हे ध्यानात येते. आणि त्याबरोबरच या घरातल्या लोकांच्या मनामध्ये किंवा निदान या गृहिणीच्या मनामध्ये कलात्मकता आहे, कलेविषयीचे प्रेम आहे, संगीत वाचन वगैरे हे देखील ध्यानात येते. चारुलता दिवाणखान्यामध्ये येते आणि आपल्या हातातले पुस्तक अलमारीमध्ये ठेवून देते. आता यानंतर कोणते पुस्तक वाचायचे तिला प्रश्न पडतो. ती पुस्तके चालू लागते आणि चालता चालता तिला कपालकुंडला ही कादंबरी दिसते. रवींद्रनाथ टागोरांनी ह्या कपालकुंडला या कादंबरीचा फार उत्तम असा उपयोग या कथेमध्ये करून घेतलेला आहे. तो आपण नंतर पाहूया. आपल्या खोलीमध्ये आल्यानंतर ती काही काळ ते पुस्तक चालते, पण पुस्तक चालल्यानंतर तिच्या लक्षात येते की आपल्याला आता कंटाळाच आलेला आहे. त्या पुस्तकातही तिचे मन लागत नाही. मग आता काय करावे? ती इकडे तिकडे पाहते. त्या खोलीमध्ये कोंडलेल्या असताना निदान त्या खोलीला काही खिडक्या असतात, ही फार चांगली गोष्ट असते. ती एक दोन खिडक्यातून बाहेर पाहते. बाहेरच्या रस्त्यावर नेहमीचे जीवन आपल्या गतीने चाललेले असते आणि त्यामुळे तिच्या लक्षात काही गोष्ट येते. ती भरभर चालत आपल्या खोलीच्या बाहेर येते आणि पुन्हा दिवाणखान्यात जाते. त्या ठिकाणी एका ड्रॉवरमध्ये असलेली दुर्बीण ती घेऊन येते. त्यानंतर असे होते की प्रत्येक खिडकीतून ती हळूहळू त्या दुर्बिणीने पाहत राहते. वेगवेगळी दृश्य दिसतात, पण हे दृश्य पाहण्याचा देखील तिला कंटाळा येतो. पुन्हा ती परत आपल्या दिवाणखान्यामध्ये येते. म्हणजे एका ठिकाणी तिचे कसलीही चित्त लागत नाही हे राय दाखवून देतात. तेथे आल्यानंतर ती पियानो उघडते. तिला वाटते की आता पियानो वाजवावा, पण तितक्यात तिच्या कानावर तिच्या नवऱ्याचा पदराव पडतो. नवरा दुरून येत असताना तिला त्याच्या पावलांचा ध्वनी ऐकू येतो आणि मग ती उठते. उठून दारात जाते. त्यावेळी आपल्याला प्रथम तिचा नवरा भूपती दिसतो. हा माणूस तिच्यापेक्षा काही मोठा आहे हे आपल्या लक्षात येते. वयाने बराच मोठा असलेला, दाढी मिशा काळ्या वगैरे असलेला. आणि हा माणूस आपल्याच तंद्रीमध्ये तिच्या समोरून निघून त्याच्या अभ्यासिकेमध्ये जातो. ती आपल्याकडे पाहते आहे याकडे त्याचे लक्षच नाही. तो आपल्या अभ्यासिकेमध्ये जातो. तेथून एक पुस्तक घेऊन येतो. त्याला आपला लेख लिहिण्यासाठी त्या पुस्तकाचे काही रेफरन्स हवे आहे. तो ते पुस्तक घेऊन परत येतो आणि परत आल्यानंतर देखील त्या पुस्तकात पाहत पाहतच मान खाली घालून तिच्या समोरून निघून जातो. ही आपली पत्नी आपल्याकडे पाहते आहे किंवा कोणीही आपल्याकडे पाहते आहे याची देखील त्याला जाणीव नसते आणि ही मात्र त्याच्याकडे पाहत राहते. तो पुढे निघून जातो आणि कोपऱ्याला गेल्यानंतर मग तिच्या लक्षात येते की हा चाललेला आहे आणि ती उचलून आपली दुर्बीण पुन्हा आपल्या डोळ्यांना लावते. दुर्बिणीमधून आपल्या नवऱ्याला निहाळते. म्हणजे आपल्या जवळचे जे अत्यंत जवळची जी व्यक्ती आहे ती व्यक्ती देखील दुर्बिणीतून लावी लागणे हा जो दैवदुर्विलास आहे हा तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो आणि ती आपली दुर्बीण खाली करते आणि खिन्नपणे उभी राहते. या पार्श्वभूमीवर चित्रपटामध्ये भूपतीच्या दूरच्या भावाचे अमलचे आगमन होते. एके दिवशी चारुलता आपल्या पलंगावर अशीच पुस्तक वाचीत बसलेली असताना आभाळ भरून येते. खिडकीतून दिसते की बाहेर पाऊस येणार आहे. वादळ सुटते. जोरानं सोसाट्याचा वाराही येऊ लागतो. कुणीतरी बाहेर म्हणते की वादळ येते आहे की काय, आणि अचानक वादळासारखा अमल या घरामध्ये शिरतो. या पार्श्वभूमीवर या संथ जीवनामध्ये एक वादळ येणार आहे हे सत्यजित राय सूचित करतात. हा अमल आता आपल्याला दिसतो. तो एक अत्यंत हॅपी गो लकी अशा प्रकारचा माणूस आहे. हा चारुलताच्या जवळजवळ वयाचा समवयस्क असा आहे. हळूहळू त्यांच्या दोघांच्या लक्षात येते की दोघांच्या आवडीनिवडी ही समान आहेत. त्यालाही वाचनाविषयी प्रेम आहे, त्यालाही संगीताविषयी प्रेम आहे. तो गाणेही म्हणतो आणि ह्याच्या त्याच्या संगतीमध्ये हळूहळू ही चारुलता जी आहे ती खुलू लागते. तो एकदा तिला सांगतो की तू काहीतरी लिही, तू फार उत्तम लिहू शकतेस.
आणि ती ज्यावेळेस लिहायचा प्रयत्न करू लागते तेव्हा तिला प्रथमच आपल्या मनामध्ये असणाऱ्या लेखिकेचा साक्षात्कार होतो. आणि ह्या साक्षात्काराबरोबरच तिच्या मनात दुसराही कुठेतरी एक साक्षात्कार होत असतो. तिचं मन एक वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या दिशेनं असं फुलत असतं जे तिलाही माहीत नसतं. यानंतरचा एक प्रसंग सत्यजित राय अतिशय सुंदर असा चित्रित करतात. बाग आहे घराच्या मागची ते बाग दाखवतात. ह्या बागेमध्ये अमल आणि चारुलता आलेले आहेत. चारुलताने सोबत एक मोराच्या नक्षी असलेली अशा प्रकारची एक चटई आणलेली आहे. ती चटई अंथरते आणि त्या चटईवर अमल बसतो. हा जणू तिच्या मनाचा मोराचा पिसाराच फुललेला आहे हे सत्यजित राय या प्रतीकातून दाखवतात. हळूहळू अमल तिथे बसून तिच्याकडे पाहत असतो आणि ती झोक्यावर जाऊन बसते. पण तिला झोका घेता येत नाही. मग ती अमलला म्हणते की येऊन मला जरा झोका दे बरं, झोका लोट. आणि तो चमकून तिच्याकडे पाहतो. कुठेतरी त्याच्या लक्षात येते की भावजय आणि दीर यांच्या नात्यातली जी काही एक सूक्ष्म अशा प्रकारची सीमारेषा आहे ती ही ओलांडते आहे की काय. तो थोडासा आश्चर्याने तिच्याकडे पाहतो. मग इकडे तिकडे पाहतो, कोणी पाहत नाही ना, आणि येऊन मग तिला झोका देऊ लागतो. तिचा झोका एकदा तो लोटतो आणि त्यानंतर ती झोक्यावरून असे अलगद असे झोके घेत जाते. झोक्यावरून सुटलेले पाय हे देखील अतिशय सुंदर असं प्रतीक रायने वापरलेले आहे. या ठिकाणी सुब्रतो मित्राच्या कॅमेऱ्याने जी काही कुशलता दाखवलेली आहे आणि जे काही चित्रण केलेले आहे ते अगदी पाहण्यासारखं आहे. झरझर जाणारा येणारा झोका, त्याच्या मागे हिंडणारी ती, त्याच्यावरून झोक्यावरून फिरणारी ती, तिच्याकडे पाहणारा अमलकडे पाहणारी ती, असे शॉट बदलून त्यांनी या झोक्याची लय अशी एक अत्यंत उत्तम पकडलेली आहे. आणि या लयीच्या सोबत चारुलताच्या ओठावर एक गीत येते. हे गीत टागोरांचे गीत आहे आणि ह्या गीताला संगीत अर्थातच राय यांनी वापरले होते. या मालिकेचा पुढील भाग 8 ऑक्टोबर रोजी प्रसारित होईल. आपल्याला आजचा भाग आवडला असेल तर तो लाईक करा. सबस्क्राईब तर आपण निश्चित केलेलेच असेल आणि इतरांनाही सांगा आणि शेअर करा.